गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. अजूनही गिरगाव चौपाटीवर गणेश भक्तांनी बाप्पाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी केलेली आहे. थेट आपण जाणार आहोत तर थोड्याच वेळात लालबागच्या राजाला सुद्धा निरोप दिला जाणार आहे आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय. लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे. भक्तांची अलोट गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सकाळचे 8 वाजलेले आहेत. भरती नसल्यामुळे मिरवणुकीला थोडा विलंब झाला आणि विसर्जनाला विलंब झालेला आहे. मात्र पुढच्या काही वेळातच लालबागच्या राजाला निरोप दिला जाईल. त्यासोबतच इतरही मोठमोठे गणेश मंडळ आहेत, त्या गणपती बाप्पांना सुद्धा निरोप देण्यात येणार आहे. तर ही थेट दृश्य आपण पाहतोय लालबागच्या राजाची, ज्या ठिकाणी उत्तर आरती ज्याला म्हणतात ती पार पडलेली आहे आणि त्यानंतर बाप्पाला निरोप देण्यासाठी ठिकठिकाणाहून कानाकोपऱ्यातून राज्यातल्या आज गणेश भक्त चौपाटीवर दाखल झालेला आहे. कालपासून म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी मिरवणुकीला सुरुवात झाली आणि गणेश चतुर्थी अनंत चतुर्दशीचा जो उत्साह आहे हा इतका दांडगा होता, कारण तब्बल 2 वर्षानंतर भाविकांनी गेले 10 दिवस गणेशोत्सव साजरा केलेला आहे आणि अखेर ती वेळ आता आली आहे, ती म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाला, आपल्या या लाडक्या पाहुण्याला निरोप देण्याची. कालपासून विसर्जनाला सुरुवात झालेली आहे. भव्य दिव्य मिरवणूक असल्यामुळे मोठमोठ्या गणेश मंडळांना विसर्जनासाठी वेळ लागत असतो. पुण्यात सुद्धा तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. एका दृश्यांमध्ये आपण पुण्यातली मिरवणूक पाहते. अजूनही तिथं पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक सुरू आहे. भाविकांचा उत्साह तसाच आहे, कारण बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी आपला लाडका बाप्पा जो आहे, गणपती बाप्पा जो आहे, तो आता पूर्ण 1 वर्षभरानंतर आपल्याला भेटणार आहे आणि त्यामुळे वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात पुष्पवृष्टी करत बाप्पाला निरोप दिला जातोय. तर दगडूशेठ बाप्पा सुद्धा रात्रभराच्या प्रतीक्षेनंतर विसर्जन रथात विराजमान झालेला आहे. एरवी श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती ही मध्यरात्री 3 वाजता मंदिरातून बाहेर पडत असते आणि सकाळी 6 ते 7च्या दरम्यान विसर्जन सोहळा पार पडतो. मात्र यंदा बाप्पाची मूर्तीच मुळात सकाळी 6च्या नंतर विसर्जन रथात विराजमान झाली आणि विसर्जन सोहळ्याला त्यामुळे उशीर होतोय. पुण्यातली सुद्धा आपण दृश्य पाहतोय. पुण्यामध्ये सुद्धा खूप भव्य दिव्य मिरवणुका निघालेल्या आहेत. अनंत चतुर्दशीच्या दिवशी या मिरवणुकीला सुरुवात होते ते दुसऱ्या दिवशीपर्यंत विसर्जन सोहळा सुरू असतो. तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती सुद्धा मध्यरात्री 3च्या सुमारास जी विसर्जन रथ जो आहे त्यामध्ये ती विराजमान होत असते, ती यंदा मात्र सकाळी 6च्या सुमारास या रथात विराजमान झालेली आहे. त्यामुळे निश्चितच या विसर्जन सोहळ्याला सुद्धा विलंब होणार आहे. तर दुसरीकडे आपण ही दृश्य आहेत थेट गिरगाव चौपाटीवरची, ज्या ठिकाणी भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळते. हा जनसागरच तिथे आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी लोटलेला आहे. तर भरतीची वेळ जी आहे ती पुढे गेल्यामुळे या विसर्जन सोहळ्याला विलंब झालेला आहे. अनेक मोठमोठ्या मंडळांचे गणपती प्रतीक्षेत होते. 8च्या नंतर समुद्राला भरतीला सुरुवात होणार आहे आणि ती साधारण 11 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात म्हणजे चांगली भरती असणार आहे आणि त्याच दरम्यान या मोठमोठ्या गणपतींचं विसर्जन केलं जाणार आहे. तर ही दृश्य आहेत. एकीकडे आपल्याला लालबागचा राजा दिसतोय, तर मुंबईतले अनेक गणेश मंडळांचे जे मोठमोठे गणपती आहेत ते सुद्धा आपल्याला या गिरगाव चौपाटीवर पाहायला मिळतात. तर घरगुती गणपतींचं सुद्धा विसर्जन काल पार पडलेलं आहे. यामध्ये दादर माहीम चौपाटीवर घरगुती गणपतींचं विसर्जन झालेलं होतं आणि मोठमोठे गणेशोत्सव मंडळ जी आहेत, मोठमोठ्या मूर्त्या ज्या असतात त्यांचं विसर्जन मात्र गिरगाव चौपाटीवर होत असतं. गणेश भक्तांची विसर्जनासाठी गर्दी ही कायम आहे आणि यंदा गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा झाल्यामुळे हा जल्लोष आपल्याला द्विगुणित झालेला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा आपण गिरगाव चौपाटीवर आमचे प्रतिनिधी उदय जाधव आहेत त्यांच्याकडे जाणार आहोत. उदय, आपण पाहतोय प्रत्येक गणेश भक्त आज गिरगाव चौपाटीवर तिथं असलेल्या गणपती बाप्पाची आराधना करतोय, मनोभावे पूजा करतोय आणि अगदी मन भरून आनंदित होऊन आणि कुठेतरी आता बाप्पा आपला चाललाय, पुढच्या वर्षी भेटणार आहे या भावनेनं बाप्पाला मनात साठवून ठेवतोय. काय सध्या वातावरण गिरगाव चौपाटीवर आहे? मनाली, गणपती बाप्पा मोरया एक अतिशय भावपूर्ण वातावरण जे आहे गिरगाव चौपाटीवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. गिरगाव चौपाटीवरती लालबागच्या राजाचं आगमन झालेलं आहे. लालबागच्या राजाची उत्तर पूजा देखील झालेली आहे आणि अफाट सागराशी स्पर्धा करणारा भाविक आहेत
ते इथे मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि थोड्याच वेळात लालबागचा राजा अरबी समुद्राच्या पाण्यावर आरूढ होईल आणि लालबागच्या राजाचा अंतिम प्रवास जो आहे विसर्जनाचा तो सुरू होणार आहे। हा सोहळा पाहण्यासाठी हजारो नाही तर लाखोंच्या संख्येने गिरगाव चौपाटीवरती गणेश भक्त आलेले आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। काही गणेश भक्त अतिउत्साहाने पाण्यामध्ये देखील उतरलेले आहेत। लालबागच्या राजाला शेवटचं पाण्याची तरावट त्यांच्यामध्ये लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। राजासोबतच इतरही मोठे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती ज्या आहेत त्या इथे गिरगाव चौपाटीवरती आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। वरतीचं पाणी आता वाढू लागलेलं आहे, त्यामुळे आता विसर्जन आहे सर्व गणेश मूर्तींचं देखील होऊ लागलेलं आहे। मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते लालबागच्या राजाकडे। गेले 10 दिवस लालबागच्या राजाचं एक मनोभावे पूजा केल्यानंतर आता अखेर निरोप देण्याचा वेळ आलेली आहे आणि भावपूर्ण नयनांनी एक लालबागच्या राजाला अखेरचा निरोप आता दिला जात आहे। स्थानिक कोळी बांधव जे त्यांचा मान असतो लालबागच्या राजाचं विसर्जन करण्याचा आणि कोळी बांधवांच्या साहाय्याने लालबागच्या राजाचं विधिवत विसर्जन जे आहे पुढच्या काही वेळात सुरू होणार आहे। आणि हा विसर्जन सोहळा नेत्रदीपक असतो। आपण थेट ही दृश्य पाहू शकतो तर संपूर्ण गिरगाव चौपाटीवरती मोठ्या संख्येने इथे गणेश भक्त आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे गणेश भक्त लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी इथे आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच उदय, जसं तुम्ही वर्णन करताय लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा आहे तो सुद्धा खरं तर लक्षवेधी असतो, तो सुद्धा बघण्यासारखा असतो। विशेष म्हणजे लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यासाठी बनवण्यात आलेला तराफा, त्याची काय वैशिष्ट्य सांगशील? लालबागच्या राजा विसर्जनासाठी अत्यंत अत्याधुनिक आलेला आहे आणि लालबागच्या राजाची गणेश मूर्ती जी आहे विसर्जनाला म्हणजे लिफ्टद्वारे जे आहे विसर्जन केलं जातं। त्याचबरोबर या विसर्जन सोहळ्यामध्ये जे मरीन इंजिनियर असतील आणि त्याचबरोबर मरीन त्याच्यामध्ये सहभागी होतात। लालबागच्या राजाचं विधिवत जे विसर्जन आहे ते यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी हे सर्व यंत्रणा इथे आहे तिथे सज्ज असते। त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये लालबाग आरूढ होईल त्यावेळेला कोळी समाजाच्या ज्या बोटी आहेत तिथे मोठ्या संख्येने सहभागी होतात आणि लालबागच्या राजासमोर फेर धरताना आपल्याला पाहायला मिळतात। जसं आपण पंढरपूरला रिंगण पाहतो तसंच एक प्रकारचं रिंगण जे आहे ते लालबागच्या राजाच्या समाजाच्या बोटी ज्या आहेत त्या घालत असतात विसर्जनाला। एक नेत्र तर आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याला तिथली सविस्तर माहिती देत आहेत। उदयशी पुन्हा संपर्क साधणार आहोत, मात्र ही थेट दृश्य पाहतोय गिरगाव चौपाटीवरची, ज्या ठिकाणी लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी होतीये। त्याचबरोबर या आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी हा अलोट जनसागर गिरगाव चौपाटीवर उपस्थित आहेत। तर कालपासूनच खरं तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी या विसर्जन सोहळ्याला सुरुवात झाली। चोख बंदोबस्त सुद्धा पोलिसांकडून ठेवण्यात आलेला आहे। त्याबरोबर सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा या ठिकाणी अनेक आपत्कालीन यंत्रणा सुद्धा तिथे उपस्थित आहेत। मात्र 2 वर्षांच्या कोरोनाच्या निर्बंधानंतर यंदा गणेशोत्सव साजरा झालेला आहे, त्यामुळे या गणेशोत्सवाचा आनंद जो आहे तो द्विगुणित झालेला दिसतोय। अनेक कार्यकर्ते गणेश भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी काही नेते मंडळी सुद्धा आवर्जून आपल्याला या तराफावर उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा आपण संपर्क साधणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याबरोबर, मात्र त्यापूर्वी ही थेट दृश्य आपण पाहतोय लालबागच्या राजाची जी दृश्य असून ती जो तराफा आहे, ज्या तराफामधून लालबागच्या राजाला सलामी दिली जाते किंवा त्याला विसर्जन जे आहे विसर्जन सोहळा पार पडतो, निरोप दिला जातो या बाप्पाला, तो तराफा सुद्धा या ठिकाणी असून या तराफावर लालबागचा राजा बाप्पा जो आहे तो आरूढ झालेला आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये समुद्राच्या दिशेनं आता सध्या आपण पाहतोय उत्तर पूजा पार पडलेली आहे। त्याचबरोबर ज्या विसर्जनापूर्वीचे जे काही तिथे पूजा अर्चा केली जाते ती सुद्धा पार पडतीये आणि त्यानंतर समुद्राच्या दिशेने हा बाप्पा आरूढ होईल, विराजमान होईल आणि त्यानंतर बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे। त्यामुळे नुसतंच मुंबई नाही, महाराष्ट्र नाही, तर जगभरात ज्याची ख्याती आहे त्या लालबागच्या राजाला, त्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सगळे भाविक जे आहेत, काही जण टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून निरोप देतात तर काही जण थेट गिरगाव चौपाटीवर आपल्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे कालपासून या मिरवणुकीत सहभागी झालेले हे सगळे गणेश भक्त आज आता सकाळचे 8 वाजून गेलेले आहेत, तरी देखील तोच उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय आणि या गिरगाव चौपाटीवर असतील किंवा इतरत्र ज्या ठिकाणी गणेश विसर्जन केलं जातंय त्या ठिकाणी उपस्थित आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी अजूनही गणेश मूर्तींचं विसर्जन सुरू आहे, कारण
खूप जल्लोष आपल्याला सगळ्या गणेश भक्तांमध्ये पाहायला मिळाला, मंडळांमध्ये पाहायला मिळाला. गेले 10 दिवस धूमधडाक्यात हा उत्सव साजरा करण्यात आला होता. पुण्यामध्ये सुद्धा हेच परिस्थिती पाहायला मिळते, कारण पुण्यामध्ये ज्या गणपती बाप्पाचं विसर्जन साधारण सकाळी 6च्या सुमारास होतं, म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, त्या गणपती बाप्पाचं मिरवणुकीलाच म्हणजे रथातच आरूढ तो सकाळी 6 वाजता बाप्पा झालेला आहे आणि त्यानंतर आता मिरवणूक सुरू झालेली आहे. त्यामुळे अर्थातच विसर्जनाला विलंब होतोय. तर ही सगळी थेट दृश्य आपण पाहतोय गिरगाव चौपाटीवरती, जे लालबागच्या राजाचं मंडळ, कार्यकर्ते, गणेश भक्त बाप्पाला निरोप देण्यासाठी उपस्थित आहेत. त्याचबरोबर मुंबईतले इतर मंडळं सुद्धा या चौपाटीवर दाखल झालेली आहेत. ठिकठिकाणाहून ही मंडळं गणेश मूर्ती जे आहेत त्या घेऊन गिरगाव चौपाटी